नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गणपतराव पाटील यांच्या सत्तारूढ पॅनलला कर्नाटक सीमा भागातील सभासदांचा एकमुखी पाठिंबा। कर्नाटक व सीमा भागातील कागवाड, शेडबाळ, जुगुळ, शिरगुप्पी, मंगावती, शहापूर येथील शेतकरी सभासदांनी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला एकमुखी पाठिंबा देऊन पॅनल भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प जाहीर केलाय। श्री दत्त कारखान्याने गेल्या 10 वर्षात मोठी प्रगती केली असल्यानं तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे ठामपणे आहोत, अशी ग्वाही सभासदांनी दिली। कागवाड इथे झालेल्या संवाद दौऱ्यात व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई म्हणाले, कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान दत्त कारखान्याने विकसित केलंय। शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी यातून मार्गदर्शन करत सल्ला देऊन एकरी 200 टनाचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जातोय। ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहनपर 6100 रुपयांचं अनुदान दिलं जातं। गणपतराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखाना उत्तमरित्या सुरू असून सत्तारूढ पॅनलला सभासदांनी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी। अरुण जोशी म्हणाले की निवडणूक एकतर्फी झाल्यासारखीच आहे। शेतकरी सभासदांच्या समस्या ऐकून घेणे, त्याच्यावर विचार करणे आणि त्याचं निराकरण करण्याचं काम गणपतराव पाटील नेहमीच करत असतात। स्वर्गीय सारे पाटील साहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम त्यांच्या हातून होत असून शेतकऱ्यांची प्रगती होतीये। अध्यक्षीय भाषणात बीजे पाटील म्हणाले की सभासदांचा हक्काचा कारखाना म्हणजे श्री दत्त कारखाना असं समीकरण झालंय। स्वर्गीय सारे पाटील आणि पुढे गणपतराव पाटील यांनी कारखान्यामध्ये राजकारण न करता, ईर्ष्या न करता कारखाना शाबूत ठेवण्याची भूमिका पूर्वीपासूनच घेतली आहे। सत्तारूढ पॅनल पुन्हा एकदा निवडून येणार यात शंका नाही। सभासदांबद्दल गणपतराव पाटील यांना मोठा कळवळा असून त्यांच्या स्तुत्य कामामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम सत्तारूढ गट नेहमीच करीत असल्यामुळेच आणि सत्तारूढ गटाची भूमिका शेतकऱ्यांना रुचलेली आणि पटलेली असल्यामुळेच सभासदांचा विश्वास आम्हाला मिळत आहे। या विश्वासाला पात्र राहून पुन्हा एकदा आम्हाला शेतकरी हितासाठी काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं। सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केलं। राजू शिरगुप्पी पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी संचालक अमर यादव, महेंद्र बागे, ज्योतिकुमार पाटील, सुभाष कताळे, सुभाष कटारे, अजित चौगुला, सुधीर हुद्दार, बी.ए. पाटील, अजित चौगुले, अमर शिंदे, नेताजी काटे, बाबू सय्यद यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आभार रावसाहेब कल्लोळे यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।